नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मयूर तुळशीराम बनसोडे आणि राज्यसेवा 2019च्या परीक्षेत माझी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. आणि आज आपण बघणार आहोत की आता आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आली आहे 2 जानेवारीला, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये भूगोल या विषयाला मॅक्झिमम मार्क कसे पाडायचे हे आपण बघणार आहोत. आता हे का बघायचं बघा, GS मध्ये काय होतं माहिती आहे का, की सायन्स आहे ना, तर सायन्सवर 30 प्रश्न येतात, 30 प्रश्न येतात आणि सायन्स फार थोडंसं सगळ्यांना अवघड जातं. करंटचे तेवढे गोष्टी सगळ्या पाठ करणं अवघड जातं. मग काही ठराविक गोष्टी आहेत, काही ठराविक सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण एकदम भारी परफॉर्म करू शकतो आणि चांगले स्कोर करू शकतो, ज्याच्याने आपले सायन्समध्ये जे अटेम्प्ट न करू शकणारे प्रश्न आहेत तर त्याचं मार्क बॅलन्स इकडं होईल. मग त्यातलाच हा एक विषय आहे भूगोल. भूगोलला मिनिमम 15 प्रश्न पडतात, म्हणजे 15 प्रश्न पडतात आणि त्यातले त्यात 12 प्रश्न इतके सोपे असतात, प्युअरली PYQ बेसिसवर असतात. म्हणजे जर 2013 ते 2020 पर्यंतचे जेवढे काही प्रश्न तुम्ही पाहिले, आता आपण म्हणजे कोर्समध्ये ते सगळे बघणारच आहोत, तर ते जर बघितलं ना तर तुम्हाला शॉक वाटेल की अरे यार, फक्त हे जर मी 13 ते 20 व्यवस्थित केले, प्लस काही थोडेसे ट्रिक्स मी सांगेल तुम्हाला त्या केल्या, तर आपण भूगोलामध्ये सहज 15 पैकी 12 प्रश्न बरोबर आणू शकतो. 12 प्रश्न म्हणजे जवळपास 24 मार्क आहेत. आणि GS मध्ये आपल्याला मार्क किती पाहिजे असतात? ॲव्हरेजली 100 मार्क पडत असतात. मग 100 पैकी 25% फक्त एकच तुम्हाला विषय देतोय. त्यामुळं भूगोल एवढा इम्पॉर्टंट आहे. फक्त त्याला थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि प्रिलिम्सची तयारी करता करताच आपलं मेन्सचा पण पार्ट कवर झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय की पुन्हा मग आपल्याला वेळ कमी असतो ना, 4च महिने असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर बाकीच्या गोष्टी कवर करायच्या असतात. मग एकदा भूगोल स्ट्रॉंग झालं की मग कसं आहे, आपल्याला मेन्समध्ये चांगला स्कोर काढता येतो. मग प्रिलिम्सच्या अभ्यासासोबतच मेन्सचा अभ्यास पण मग ते आपण ते कोर्समध्ये बघणारच आहे. ठीक आहे. मग आता भूगोलचा अभ्यास कसा करायचा? एकतर बघा, भूगोलामध्ये 15 प्रश्न येतात. मग ह्याचा अभ्यास कसा करायचा? तर प्राकृतिक भूगोल ना, 2016, 17, 18, 19, 20 या मागच्या 4 ते 5 वर्षात आहे ना, प्राकृतिक भूगोलावर जास्त प्रश्न येऊ लागलेत. आधी काय व्हायचं की 12 ते 15, 16 पर्यंत काय व्हायचं की जगाच्या भूगोलावर वगैरे फार प्रश्न यायचे. मग आपण आणि भारताच्या भूगोलावर पण फार प्रश्न यायचे, म्हणजे 15 पैकी कधी कधी 5, 7, 8 पर्यंत भारताच्या भूगोलावर प्रश्न आले. पण मागचे 4 वर्ष बघितलं आपण तर 7 ते 8 प्रश्न डोळे झाकून फिजिकल जॉग्रफीवर येत आहेत, प्राकृतिक भूगोलावर येत आहेत. म्हणजे कोणत्यावर? बघा, सौदी सरांचं पुस्तक वाचलं असेल ना, त्यातलं पहिलं चॅप्टर बघा, प्राकृतिक भूगोल, भूरूप वगैरे, तर त्याच्यावर येतात. किंवा मग सुमन सोळंके सरांचं पुस्तक वाचलं असेल, त्यातला पहिला चॅप्टर आहे, त्याच्यावर येतात. म्हणजे किंवा मग NCERT तुम्ही बघितली असेल, NCERT 11वी NCERT जी आहे प्राकृतिक भूगोलाची म्हणजे फिजिकल जॉग्रफीची, तर ते आहे, त्याच्यावर येतं. मग आपल्याला कळलंय आता की प्रश्न कशावर येतात. आणि आपण ते आता बघू, आपण जेव्हा PYQ बघणार आहे, या वर्षीचा पेपर पण बघू, आपण डिस्कस करू. तर मग प्रश्न कशावर येतात हे कळलंय. आता बघा, एक्सपेक्ट काय आता ह्या फास्टॅग बॅचमध्ये मी तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतो की आता राहिले 2 महिने ना मग तुम्ही ॲटलिस्ट आत्तापर्यंत स्टेट बोर्ड सगळ्यांनी वाचलेलं आहे, बरोबर आहे का नाही? स्टेट बोर्ड वाचून झालं आहे आपलं. स्टेट बोर्डमधलं वाचून अंडरलाईन करून तुमचं रेडी आहे सगळं, कारण तुम्ही आत्तापर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. मग आता स्टेट बोर्ड प्लस नेमकं काय वाचायचं, नेमकं कसं वाचायचं, कोणत्या अप्रोचने वाचायचं, जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम स्कोर आला पाहिजे, हे बघणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा, भूगोलावर प्रश्न कसे येतात त्याच्यावर पहिली गोष्ट आहे, तर काही प्रश्न संकल्पनेवर आधारित असतात, बरोबर आहे. पाऊस कसा पडतो, एल निनो, ला निना त्याचा कसा आहे, मग मोसमी वारे कसे असतात, मग त्यांचं कसे कोणत्या डिरेक्शनने येतात, कोणत्या पर्वतांचा अडथळा येतो, मग तिथं कसा पाऊस पडतो, त्यांच्यामध्ये काय हर्डल्स येतात. किंवा मग काही प्रश्न फॅक्ट बेसिस असतात, म्हणजे तथ्य बेसिसवर. कसं, महाराष्ट्रातले ठराविक शिखर आहेत तर त्यांची चढत्या क्रमाने जोड्या लावा, उतरत्या क्रमाने लावा. किंवा काही नद्या आहेत तर त्यांचा उगम कुठं झाला आहे, काही जलविद्युत केंद्र आहेत तर ती कधी स्थापन झाली आहेत. असे प्युअरली फॅक्ट्स, त्याच्यामध्ये समजून काही घ्यायचं नाही, प्युअरली फॅक्ट्स. आणि ह्या फॅक्ट्स आपल्याला कुठे मिळतात? सौदी सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये भारताचं भूगोल आणि पर्यावरणाचं जे पुस्तक आहे, तर त्यात प्राकृतिक भारताचा भूगोल जो आहे, तर त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे आता वेळ कमी आहे, मी आपलं काय टार्गेट की कमी वेळामध्ये कमी रिसोर्सेस वापरून परफेक्ट अभ्यास करायचा. म्हणजे एफर्ट्स कमी पाहिजे, वेळ पण कमी लागला पाहिजे आणि मार्क पण, आउटपुट पण जास्त आलं पाहिजे. मग काय करायचं की तुमच्याकडे वेळ कमी आहे ना, तर सौदी सरांचं जे पुस्तक आहे आपलं, तर त्या पुस्तकामधले जेवढे टेबल फॉर्ममध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, सगळे मेजर गोष्टी टेबल फॉर्ममध्ये दिल्या आहेत. मग हा आपला दुसरा पॉईंट आहे ना, तथ्यावर आधारित जे प्रश्न आहेत तर ते कुठून करायचे, तर त्या सगळ्या टेबल्समधून करायचे. टेबल्समध्ये काय दिलं असतं? नदी आहे तर नदीचा उगम कुठं झाला, बरोबर आहे, ह्या पर्वतामध्ये झाला, त्या पर्वताची हाईट किती आहे, मग तिथून कुठल्या दिशेने वाहत आली, मग त्याच्यानंतर उजव्या बाजूने कोणती नदी मिळाली, डाव्या बाजूने कोणती नदी मिळाली, हे सगळं टेबलमध्ये दिलेलं आहे.
आपल्याला वेगळ्या नोट्स काढायच्या नाहीत, वेगळं एफर्ट्स टाकायचे नाहीत, काहीच नाही. काय करायचं आहे, आपल्या दररोजच्या शेड्यूलमध्ये थोडा ठराविक वेळ काढून ठेवायचा आहे काही गोष्टी पाठ करण्यासाठी, काही गोष्टी रिवाईज करण्यासाठी. मग त्यामध्ये तुमचा हा घटक टाकून द्या की बाबा सौदी सरांचे जे काही टेबल्स दिलेले आहेत भारताच्या भूगोलासंदर्भात, तर ते मला करायचे आहेत. आणि बघा ना, आता भारताच्या भूगोलावर अंदाजे 3 ते 4 किंवा कधी कधी 5 प्रश्न आता येऊ लागले आहेत. प्रश्नांची संख्या कमी झाली आहे, पण मग 5 प्रश्नांसाठी खूप मोठं पुस्तक वाचायचं एवढी गरज नाही आहे. आपल्याला काय आहे की कमी एफर्ट्समध्ये मार्क पाडायचे आहेत. टेबल्स करा, 5 पैकी 4 प्रश्न डोळे झाकून येणार. उरलेला एक प्रश्न कुठून येणार माहिती आहे का? 2013 ते 20 पर्यंत जे काही PYQ झालेत ना, त्याच्यातून भूगोलावरचा प्रश्न भारतावरच्या तुमचा चुकणारच नाही. आणि महाराष्ट्राचा भूगोल आपण कंबाईनसाठी सगळ्यांनी केलेलाच असतो. स्टेट बोर्डमध्ये सगळं वाचलेलं असतं. सौदी सरांचं असेल, दीपस्तंभचं असेल, अजून कोणतं पुस्तक असेल, आपल्या लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये आहे. तर तेवढंच करा. मी तर म्हणेल तुमच्याकडे वेळ कमी आहे ना, लोकसेवा अकॅडमीचे नोट्स आहेत, परफेक्ट आहेत, तेवढ्याच करा, बाकी काही करायची गरज नाही. मग हे झालं. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्या पण पेक्षा तुम्हाला अजून कमी एफर्ट्स वापरायचे ना, तर प्युअरली तुम्ही काय करायचं, रोज हे पाठ झालं ना, नकाशा वाचत बसायचं, नकाशा करायचा. आज बघायचं की शिखरांचे म्हणजे डोंगरांचे नकाशे बघा, उद्या नद्यांचे बघा, परवा धबधब्यांचे बघा, जलविद्युत केंद्रांचे बघा, औष्णिक विद्युत केंद्रांचे बघा. त्याच्यानंतर वेगवेगळे जिल्हे, त्यातले तालुके, रस्ते कुठून कुठं जात आहेत, कोणत्या नद्या कुठून कुठं वाहत आहेत, कुठं उगम, असं सगळं बघायचं. म्हणजे आपण जे ऑक्सफर्डचा ॲटलस करतो, किंवा तुम्ही नवनीतचा करत असाल, तुम्ही सौदी सरांचा करत असाल, कोणाचा पण नकाशा वाचन फार इम्पॉर्टंट आहे. आणि नकाशा वाचन केल्याने काय माहिती आहे का, की एवढे जाडे जाडे जे पुस्तक दिसतात ना, ते बिलकुल वाचायची गरज नाही, बिलकुल नाही. नकाशा वाचा, फार कमी एफर्ट्समध्ये ना फार फार लवकर अभ्यास होतो. मग हे नकाशा आणि काही चालू घडामोडींवर आधारित प्रश्न असतात, हे झालं. त्याच्यानंतर मग आता कसं वाचायचं ते तुम्हाला सांगितलं. स्टेट बोर्ड आपण केलेलंच आहे. आणि आता त्यातल्या त्यात मग आता भारताच्या भूगोलासाठी मी तर म्हणेल फक्त स्टेट बोर्डवरच डिपेंड राहा. पण काही जण कम्फर्टेबल नसतात की अरे यार एवढ्या कमी मटेरियलवर जास्तीत जास्त मार्क कसे पडणार ना. तर मग मी म्हणेल की तुम्हाला आता इच्छाच आहे तर सौदी सरांचं जे भूगोल पर्यावरणाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्राकृतिक भारताचा भूगोल आहे, तर तो चॅप्टर आपण करायचा. आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी मी तर म्हणेल की स्टेट बोर्डच्या बाहेर जाऊ नका. स्टेट बोर्ड करा प्लस लोकसेवा अकॅडमीचे नोट्स करा, इनफ आहे. डोळे झाकून मग काहीच गरज, एक्स्ट्रा करायची गरजच नाही आहे. कारण प्रश्न किती विचारले जात आहेत महाराष्ट्राच्या भूगोलावर? 2, 1, 3, 2, 1, 1, 2, 3 प्रश्न विचारले जात आहेत. मग ह्या नोट्समधून 100% या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. नोट्स प्लस PYQ प्लस स्टेट बोर्ड, बस एवढंच करा, ह्याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर पुस्तकं सांगितली मी तुम्हाला, नकाशा सांगितलं मी तुम्हाला. आता सिलेबस बघा. तर सिलेबसमध्ये काय कशावर प्रश्न विचारले जात आहेत वारंवार? नदी प्रणाली आहे, डोंगर आहेत, म्हणजे एकतर सामाजिक भूगोल विचारला जातो आहे, आर्थिक भूगोल विचारला जातो आहे, आणि प्राकृतिक भूगोल विचारला जातो आहे. मग सेम तोच भारताचा पण, महाराष्ट्राचा पण, जगाचा पण, ह्याच्यावर आहेत प्रश्न. प्लस ह्याला धरूनच काय आहे की भूरूपांवर वगैरे आता वारंवार प्रश्न येऊ लागलेले आहेत. यारदांग वगैरे बघितलं असेल ना तुम्ही, किंवा भूकंप आहे तर भूकंप कसा होतो. मग त्याच्यावर मग भूकंपाचे ते आपले एक प्रश्न होता बघा, 3-4 आपल्याला 4 आकृत्या दिल्या होत्या, आणि प्रत्येक आकृतीमध्ये हा कोणत्या टाईपचा भूकंप झालेला आहे, कोणत्या टाईपचा ज्वालामुखी झालेला आहे, तर ते विचारलं होतं. मग अशा टाईपचे प्रश्न येतात. हे कुठून आहे? हे सरळ सरळ NCERT आहे, GC लिऑंगमधून आहे. आणि जर तुम्हाला हे कम्फर्टेबल वाटत नसतील 2 पुस्तकं, तर सुमंत सोळंकेंचं भूगोलाचं पुस्तक आहे, तर त्याच्यातून आहे. एवढंच आहे. हे खूप वेगळं असं काही नाही आहे, खूप सोपं आहे. मग ह्याच सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. पुन्हा कृषीवर बऱ्याच वेळेस मृदावर प्रश्न आलेला आहे. तर बघा ना, सगळेच जण म्हणतात की प्रिलिम्सचा अभ्यास म्हणजे काय, आधी तुम्ही मेन्सचा अभ्यास करा. मेन्सचा अभ्यास केला की प्रिलिम्सचा अभ्यास ऑलरेडी होऊन जातो. मग आता ज्यांनी मेन्सचं ॲग्री आधीच अभ्यास केला असेल, त्याला मृदा संदर्भावर काही प्रश्न आला असेल तर त्याला येणारच आहे. आणि आता मृदा संदर्भावर प्रश्न बघू आपण. पण काय प्रश्न विचारलेत आतापर्यंत मृदावर माहिती आहे का? की रेगूर मृदा आहे तर त्याच्यात कोणतं पीक येतं, किंवा तांबडी मृदा आहे तर कुठल्या एरियामध्ये आहे. एकदम बेसिक, खूप साधं. प्रिलिम्सला असंच आहे. भूगोल म्हणजे जॅकपॉट आहे. 15 प्रश्न, तुम्हाला 15 प्रश्न घेऊन टाका, एकदम सोपे सोपे, तुमच्या डोळ्यासमोरचे, न चुकणारे असे दिलेले आहे. तर त्याच अँगलने आपल्याला भूगोल कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तर आता मग आपण मागच्या वर्षी काय प्रश्न विचारलेत, एक 2020चे आपण काय प्रश्न विचारले, त्याला काय स्ट्रॅटेजी, म्हणजे मी जी सांगितलेली स्ट्रॅटेजी आहे तर ती फिट बसते का, ते बघूया आपण. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक थोडासा कॉन्फिडन्स येईल की बाबा मी जे सांगितलं ते खरं आहे. त्याच्या आधी सांगतो की ही बघा आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षेची फास्ट ट्रॅक बॅच आपण लॉन्च केली, त्याच्यामध्ये सगळे अधिकारी आहेत.
सगळे 3 DC आहेत आपल्याकडं, नायब तहसीलदार आहेत, ABDO आहेत. तर जर कुणाला इंटरेस्टेड असेल तर तुम्ही ही बॅच लावा, कारण आता दिवस फार कमी राहिलेत, वेळ कमी आहे आणि तुम्हाला कमी वेळामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जागा वाढणार आहेत, अराऊंड अजून 100-150 जागा वाढतील, तर मग तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिस करून परवडणार नाही आहे, कारण आधीच आपले 1-2 अटेम्प्ट झालेले असतात. तर मग कमी वेळामध्ये तुमचा छान अभ्यास व्हावा, GS छान CSAT व्हावं तुमचं, आणि त्याच्यातून तुम्हाला चांगलं आउटपुट यावं आणि याच परीक्षेत, याच मेन्समध्ये तुम्हाला पोस्ट मिळावी. म्हणून सांगतोय की जर तुम्हाला इच्छा असेल आणि गरज असेल, रिलेवंट वाटलं तुम्हाला, तर नक्की ही बॅच लावा. त्याच्यानंतर बघा, हे सगळे आम्ही अधिकारी आहोत. ह्याच्यात मग तुम्हाला एक सांगायचं दुसरं अजून आहे की बघा, जर तुम्हाला ही बॅच वगैरे काही लावायची असेल तर हा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कधीही कॉल करा, तुम्हाला बॅचबद्दल सगळी माहिती त्याच्यावर मिळून जाईल. आणि ह्या बॅचचं आपलं टार्गेटच आहे की तुम्हाला मिनिमम 220 ते 250 मार्क मिळून द्यायचे, म्हणजे कट ऑफपेक्षा तुमचे एक 20-25 मार्क जास्त असले पाहिजे, जेणेकरून तुम्ही निर्धास्तपणे मेन्सच्या अभ्यासाची तयारी केली पाहिजे. ठीक आहे. आता हा आपला 2020चा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की जागतिक भूगोल जो आहे, तर त्याच्यावर अगदीच म्हणजे 2 ते 3च प्रश्न आहेत, त्यातलाच हा एक प्रश्न आहे. मग कसं असतं की भूगोलामध्ये मी जेव्हा म्हणतो की 15 पैकी 12 प्रश्न आपल्याला येणारच आहेत, तर ते जे 3 न येणारे प्रश्न आहेत ना, त्याच्यामधला हा एक प्रश्न असू शकतो बरं का, असेलच असं नाही. मग जेव्हा मी तुम्हाला म्हणलं की आता इथं प्रश्न दिसतोय आपल्याला, काय आहे की बाबा इथं शहर दिलं आहे आणि कोणत्या नदीच्या काठावर वसले असं दिलं आहे, मग ह्याचा अभ्यास कुठून करायचा? मी परत सगळी NCERT वाचू का? स्टेट बोर्डमध्ये तर कुठं दिलेलं नाही आहे, कसं? अरे दादा, आपण काय सांगितलं, नकाशा वाचनावर प्रश्न पडणार आहेत. मग हा प्रश्न कुठून आला आहे? नकाशा वाचनावरून. जगाचा आपण नकाशा बघतो, ऑक्सफर्डचा ॲटलास बघितला असेल आपण, बरोबर आहे? तर त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की वेगवेगळे शहरं आहेत आणि त्याच्यामध्ये आहे, आता ज्यांनी HRDचा अभ्यास केला आहे तर त्यांना जिनेवा शहर माहिती आहे, बरोबर आहे? वेगवेगळे जे हे आहेत, काय म्हणता येईल त्याला, वेगवेगळ्या संस्था आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, तर त्याच्यामध्ये ते जिनेवा सगळ्यांचं स्वित्झर्लंडमध्ये आहे शहर, आणि त्याच्यामुळं जिनेवा शहर कुठं आहे आणि ते कोणत्या नदीवर आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं मग डायरेक्ट उत्तर येतं ह्याचं. आता बघा, 16चं उत्तर पॅरिस सीन नदीवर आहे, त्याच्यानंतर जिनेवा रोन नदीवर आहे. झालं, ह्याचं उत्तरच आलं. काय उत्तर याचं? 4-2. बॉन राईन नदीवर आहे. झालं, ह्याचं उत्तर आलं 1. हे कुठून आलं उत्तर? हा प्रश्न कुठून फ्रेम झाला? एकदा हे आपल्याला कळालं ना की प्रश्न का फ्रेम झाला, कुठून फ्रेम झाला, तर एक लगेच इझी होऊन जातं आपल्याला अभ्यास कोणत्या अप्रोचनी करायचा आहे. ठीक आहे. तर हा जगाचा भूगोल आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना हा गेल्या वर्षी प्रश्न आला नाही, तरी घाबरून जायचं नाही, कारण काय आहे की 100% ॲक्युरेसी प्रत्येक विषयामध्ये असेलच असं नाही, परंतु भूगोलामध्ये आपण 90% ॲक्युरेसी सहज ठेवू शकतो. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढील विधाने विचारात घ्या. याच्यामध्ये काय, कडप्पा खडक श्रेणी ही पैनगंगा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात आढळते, हे पहिलं वाक्य दिले. दुसरं दिले, धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज मॅंगनीज सापडते. आणि तिसरं दिले, गोंडवना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत, हे 4 पर्याय आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. ठीक आहे. तर आता हा प्रश्न कुठून फ्रेम झाला? हा प्रश्न फ्रेम झाला प्राकृतिक भूगोलातून. कुठून? प्राकृतिक. हा प्राकृतिक भूगोल आहे. मग आपण सेग्रिगेशन केलं होतं, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल म्हणजे त्याला सामाजिक म्हणतो, आणि आर्थिक भूगोल, बरोबर आहे? तर मग कुठल्या एरियामध्ये कोणत्या टाईपचे दगड आहेत, कुठल्या एरियामध्ये कोणत्या टाईपचं खनिज आहे, त्याच्यातून हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. मग भारताचा प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, जगाचा प्राकृतिक भूगोल, असं, तर त्याच्यामधून हा प्रश्न फ्रेम झालेला आहे. मग हा महाराष्ट्रावर प्रश्न आहे की कडप्पा खडक श्रेणी कुठं आहे, ते आपल्याला माहितीच आहे ना, यवतमाळमध्ये कडप्पा खडक श्रेणी आहे. मग हे पैनगंगा नदी आहे यवतमाळमध्ये आणि गोदावरी पण आहे, तर त्यांच्या खोऱ्यामध्ये आहे, बरोबर आहे. दुसरं काय, धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज सापडतं. धारवाड खडक श्रेणी पण माहिती आहे आपल्याला, हे कोकण साईडला आहे आणि त्याच्यामध्ये लोह खनिज आणि मॅंगनीज सापडतं का? हो, सापडतं. हे आर्थिक भूगोलातला प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर गोंडवना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक सापडतो. गोंडवना खडक श्रेणी कुठे आहे? चंद्रपूर गडचिरोलीमध्ये गोंडवना, आणि तिथं काय सापडतं? दगडी कोळसा. माहिती ना आपल्याला, चंद्रपूरला, गडचिरोलीला दगडी कोळशाच्या खाणी आहेत ते, त्यामुळं हे पण बरोबर आहे. इतकं सोपं आहे. आणि हे कुठून प्रश्न फ्रेम झाला आहे? स्टेट बोर्डमधून प्रश्न फ्रेम झाला आहे हा. जर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये नाहीच सापडते, तर महाराष्ट्राच्या भूगोलाचं कोणतंही पुस्तक त्याच्यामध्ये दिलेलंच आहे.
म्हणजे प्रश्न कुठून फ्रेम होतोय आणि काय का फ्रेम केला जातोय हे आपल्या लक्षात आलं की अभ्यास कसा करायचा कळते. आता बघा, नदी प्रणालीवर प्रश्न असतो दरवर्षी, त्यातला हा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काय दिले, अगदी साधा सिंपल प्रश्न आहे. हा तुम्हाला नकाशा वाचनातून पण सॉल्व्ह होतो, हा तुम्हाला सौदीमध्ये जे मी तुम्हाला टेबल्स सांगितले त्याच्यातून पण तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतो, किंवा मग तुम्ही पुस्तक वाचत असाल कोणतंही तर त्याच्यातूनही सॉल्व्ह होऊ शकतो. बघा, ह्याचा प्रश्न काय आहे की नदी दिलेली आहे आणि त्याची माहिती दिली आहे. मग आता त्यांनी काय पहिलं ना, सिंधू नदी आहे, सिंधू नदी कुठं उगम पावते वगैरे त्यांनी विचारलाय प्रश्न. मग सिंधू कुठं उगम पावते आपल्याला माहिती आहे ना, आता हिमालयामध्ये उगम पावते मानसरोवरला. आहे का कुठं ऑप्शन आहे, तिबेटमधील मानसरोवराजवळ उगम पावते. अचं दोन असलेले किती ऑप्शन आहेत, खालचे दोन, म्हणजे वरचे दोन बाद झाले, पहिला आणि दुसरा आऊट झाला. मग त्याच्यानंतर तापी नदी आहे, माहिती आहे महाराष्ट्रातली तापी नदी आहे, मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, बरोबर आहे. त्याच्यानंतर नर्मदा नदी आहे, सेम नर्मदा नदी मध्य प्रदेशमध्येच उगम पावते. आणि चौथी आहे कावेरी नदी. मग कावेरी नदी समजा, आता तुम्हाला इथं कन्फ्यूज होतं बऱ्याच जणांना की तापी पण एम पीमध्ये आहे, हे पण एम पीमध्येच आहे, मग अमरकंटक का सातपुडा, थांब ना, मग कावेरीचं बघ ना, कावेरीचं काय म्हणते. मग कावेरी नदी काय म्हणते की छत्तीसगडमध्ये का कावेरी नदी नाही आहे ना, माहिती ना आपल्याला, खाली केरळमध्ये वाहते, केरळ तामिळनाडूमध्ये. मग पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतातून, पश्चिम घाट माहिती आहे कुठून आहे, महाराष्ट्रापासून खाली केरळपर्यंत. मग ह्याचं उत्तर आलं हे. मग ह्याच्यावरून उत्तर काय झालं तुमचं, डीचं 5 आहे, मग झालं हे, याचं 4 उत्तर. एलिमिनेशन मेथडनी आलं. जर तुम्हाला माहीत नाही तर, आता मला तर माहिती आहे की तापी नदी कुठं उगम पावते आणि ही कोणती कुठं उगम पावते, बरोबर आहे. मग तापी नदी कुठं सरळ सरळ आहे की अमरकंटकला उगम पावते, आणि नर्मदा नदी बेतूल जिल्ह्यामध्ये सातपुड्यामध्ये उगम पावते. जर माहितीच नसेल तर लॉजिकने तुम्ही असं उत्तर काढू शकता, ठीक आहे. त्याच्या पुढचा हा कुठला प्रश्न आला आहे, हा मानवी भूगोलातलं, सामाजिक भूगोलातला प्रश्न आला आहे, हा लोकसंख्यामधला, ठीक आहे. लोकसंख्येवर दरवर्षी एखादा प्रश्न असतो, लिंग गुणोत्तरावर प्रश्न असतो, तर त्याच्यातला हा प्रश्न आहे. बाललिंग गुणोत्तर असेल, अडल्ट लिंग गुणोत्तर असेल, लोकसंख्येची घनता वगैरे असेल तर त्याच्यातून प्रश्न फ्रेम होता, किंवा स्थलांतरावर बरेच वेळेस प्रश्न असतो, तर तो आहे. मग ह्याच्यामध्ये काय विचारले की कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर 2011 नुसार बरोबर आहे, ठीक आहे. तर आपल्याला साधं लॉजिक आहे, म्हणजे हे काय पाठ करायची गरज नाही. आणि हे कुठून पाठ करणार आहे तुम्ही, जर करायचंच आहे तर कोणतं पण महाराष्ट्राच्या भूगोलाचं जनगणनेचं हे असेल चॅप्टर असेल तर त्याच्यातून तुम्ही करा. मग आता हे कसं आहे, ठाणे बघा, आता काय बरोबर विचारले, बरोबरला गोल केलं मी, त्याच्यानंतर ठाणे आहे, ठाण्याची घनता त्यांनी सांगितले 886 आणि लिंग गुणोत्तर सांगितले 986. आता ठाण्यामध्ये लिंग गुणोत्तर कमी हे तर आपल्याला लॉजिकने कळतंय ना, कारण बरेच पूर्ण महाराष्ट्रातून म्हणा किंवा मग दुसऱ्या राज्यातून पण म्हणा, कामाच्या निमित्ताने तिथे लोक गेलेले आहेत, आणि तिथे लोक गेल्यामुळे काय झालं की तिथे लिंग गुणोत्तर कमी झालं, पुरुषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची कमी, त्यामुळे एवढी जास्त लिंग गुणोत्तर तर तिथं नाही आहे, बरोबर आहे. मग हे नाही आहे म्हणजे अचूक आहे. मग अचूक आहे तर ऑप्शन अ सोबत कट झाले, ओके. हे 2 ऑप्शन कट झाले, 1 आणि 2. मग उरलं काय, 3 आणि 4. त्याच्यामध्ये कॉमन काय आहे, बी सी म्हणजे काय, बी आणि सी बरोबर आहे. आता त्याच्यानंतरचा ऑप्शन काय आहे, औरंगाबाद. बघा, आता औरंगाबादमध्ये काय घनता ह्यांनी बरोबर सांगितले 366. महाराष्ट्राच्या घनते एवढी घनता कोणत्या जिल्ह्याची आहे, औरंगाबादची. हा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, म्हणजे काय, हा PYQ मधूनच आलेला आहे. हा तुम्हाला नवीन पाठ करावा लागला का, कुठून नवीन वाचावं लागले की इन्फॉर्मेशन नाही, PYQ मधून. त्याच्यानंतर मग इथं सांगितले लिंग गुणोत्तर बरोबर आहे का नाही हे एकदा चेक करा. तर कसं, आता तुम्हाला कळतच नाही, तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं नॉर्मल लिंग गुणोत्तरच 919 आहे, आणि त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या ॲव्हरेज लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त औरंगाबादचं असूच शकत नाही, कारण औरंगाबाद येतं मराठवाड्यामध्ये, आणि मराठवाड्यामध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण मागच्या वेळेस खूप जास्त होतं, त्याच्यामुळं सगळेच 900च्या खाली आहेत. म्हणजे जालना असेल, परभणी असेल, बीड असेल, हिंगोली असेल, औरंगाबाद असेल, उस्मानाबाद असेल, सगळे हे लो परफॉर्मिंग आहेत लिंग गुणोत्तराच्या बाबतीत, त्यामुळं हे पण चुकलं. मग काय उत्तर आलं, हे लॉजिकने आहे. लॉजिक नसं माहीत तर फॅक्ट नाही आहे, पण आता एवढ्या फॅक्ट आपण पाठ करू शकतो का, नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळं मग अशा अँगलने जायचं, ठीक आहे. त्याच्या पुढचा बघू आता प्रश्न. तर हा बघा, हा काय म्हणता येईल, ह्याला डोक्यावरून जाणारा प्रश्न आहे, डोक्यावरून जाणारा. कारण तुम्ही जसं हे काय म्हणताय त्याला इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येशी संदर्भित शास्त्रज्ञांच्या जोड्या जुळवायचा प्रश्न हा बघताय फर्स्ट टाईम, तसा मी पण बघितला होता. अरे म्हणलं यार कुठून आलं हे, मी पण मागचा पेपर दिला ना, त्याच्यात बघितलं मी कुठून आलं आहे, मलाच कळलं नाही. मग तेव्हा मला कळलं की जेव्हा आपण सगळेच म्हणतात की बाबा भूगोलात 15 पैकी 12 प्रश्न तुमचे सहज बरोबर येतात, तर उरलेल्या 3 प्रश्नामधला हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न नाही सुटला तरी लोड घ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपल्याकडं 100 प्रश्न आहेत, आणि 100 प्रश्नामधला आपला अटेम्प्टच 80चा असतो. मग ह्या भूगोलातले ह्याच्यातले 2-3 प्रश्न जाणारच आहेत, त्यातला हा आहे. मग
अशा वेळेस काय करायचं, चुकीचा अटेम्प्ट नाही करायचा, कारण निगेटिव्ह नको जायला. ह्याच्यातून तुम्ही काहीच हेच लावू शकत नाही ना, अंदाजच लावू शकत नाही. मग जिथं आपण अंदाज लावू शकत नाही तर तिथं चूक कशाला करायची. आता ह्याच्या उत्तर ॲक्च्युली आयोगाने 2 नंबरचं दिलेलं आहे, किंवा बॉल्डिंगने हे सांगितलं, त्याच्यानंतर डाल्टनने हे सांगितलं, त्याच्यानंतर पीटरसनने हे सांगितलं आणि कार्ल सँडर्सने हे सांगितलं, हे दिलेलं आहे. पण कुठून आलं त्याचं, मग आता हे शोध नाही लावत बसायचं, ह्याचा अभ्यास नाही करत बसायचं की आयोगाने हे कुठून विचारलं. कारण एखादा प्रश्न, एखाद 2 प्रश्न असे असतात की त्याचा रिलिव्हन्स, त्याचा रेफरन्स न शोधलेला बरा असतो. कारण ते शोधायच्या नादात आहे ना आपण मेन जो मुख्य सिलेबस आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून बसतो. ठीक आहे, आता पुढचं बघा. आता मृदेसंदर्भात विचारलं, एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे हा, आणि दरवर्षी असाच प्रश्न असतो, कंबाईनला पण असंच असतो. महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने पहा. पहिलं काय, रेगूर मृदेत ॲल्युमिनियम व लोहाचं प्रमाण भरपूर असतं. माहिती ना, रेगूर मृदा म्हणजे काय, कापसाची काळी मृदा, त्याच्यामध्ये लोह ॲल्युमिनियम जास्त असतं, त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये पीक चांगलं येतं, मग त्याला काळी मृदा पण म्हणतो आपण. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे. हे बेसिक गोष्टी आहेत. तर हे काय, हे तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये पण मिळतं आणि महाराष्ट्राच्या भूगोलाच्या कोणत्याही पुस्तकामध्ये पण मिळतं. त्याच्यानंतर जांभी मृदा आर्द्र हवामानामध्ये आढळते, हे पण माहिती आहे आपल्याला. कोकणामध्ये जांभी मृदा आढळते, तिकडं कोकणात आर्द्र हवामान आहे. आर्द्र म्हणजे काय, दमटपणा जास्त आहे, तिकडं घाम जास्त येतो, हे पण वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते, हे पण माहिती आहे आपल्याला. लाल मृदा कोकणात आढळते, जांभी मृदा कोकणात आढळते, आणि तांबडी मृदा जी आहे तर ती भंडारा जिल्ह्यात आढळते. आणि तिकडच्या साईडला फक्त भाताचं पीक जास्त घेतलं जातं, कारण तिकडची मृदा तेवढी पोषक नाही, कारण पाऊस जास्त पडतो आणि त्यातले पोषण द्रव्य वाहून गेलेले असतात. मग त्याच्या रिलिव्हन्सनीच पुढचा प्रश्न आहे की तांबड्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी आहे का. हो आहे, कारण तिकडं पण पाऊस जास्त आहे आणि तिथले सेंद्रिय पदार्थ वाहून गेलेले आहेत. त्याच्यामुळं हे पण वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, आणि अ ब क ड सगळं बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22, खाली विधानांचं परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. ह्याच्यामध्ये काय विचारले बघा. आता हे पण नकाशा वाचनावरच आहे. मेजर प्रश्न जे आहेत तर ती नकाशा वाचनावरच आहेत आणि स्टेट बोर्डवर आहेत. हा बघा, आता बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 पूर्व म्हणजे 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. आता भारताचा नकाशा तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. हे असं करा, असं करा. ठीक आहे, एवढं नको, थोडंसं कमी करू आपण. हां, आता हा भारताचा नकाशा आहे ना, आपल्याला माहिती आहे की भारताच्या नकाशात जे टाईम जे आहे आपला, तर तो 82-30 रेखावृत्तावर आहे. ते जातं कोलकात्याच्या आसपास इथून, बरोबर आहे. तर मग ह्याच्यात विचारलं काय की 78 पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. पूर्व पश्चिम एवढं तर कळते, आपण तर आता लहान लेकरं नाही आहे. ठीक आहे, ही पूर्व दिशा आहे, मुंबई आपलं पश्चिम आहे, इकडं उत्तर आहे, इकडं दक्षिण आहे, एवढं तर माहिती आहे आपल्याला. मग 78च्या पूर्वेला आहे. मग आता काय प्रश्न आहे माहिती आहे का, ॲक्च्युअलमध्ये कोळसा क्षेत्र कुठं आहे आपल्याला माहिती आहे ना. छत्तीसगड असेल, बिहार असेल, ओडिसा असेल, तर ह्या राज्यांमध्ये, झारखंड असेल, ह्या राज्यांमध्ये कोळसा क्षेत्र जास्त आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग हे राज्य कुठं आहेत ॲक्च्युअलमध्ये, हे सगळे इथं आहेत, बरोबर आहे. हे पण माहिती आहे. आता हे इथं आहेत हे मला कसं कळलं, अरे मी नकाशा वाचला ना, मग मी वाचलाय म्हणून सांगतोय तुम्हाला, तुम्ही पण नकाशा वाचा. लॉजिकनीच प्रश्न सुटतो. म्हणजे तुमचं पाठांतर कमी होतंय, तुमचे कष्ट कमी होत आहेत, म्हणून सांगतोय की रोज एक 15 मिनटं नकाशा बघायचा. खूप झाले 15 मिनटं, 2-3 नकाशे बघायचे रोज आणि तेच रिवाईज करत राहायचे. तर मग तेच आहे की 78 पूर्वच्या रेखावृत्ताच्या पूर्वेला कोणती राज्य आढळतात, ही आढळतात आणि तिथं कोळसेचं प्रमाण आहे. भारताच्या एकूण कोळसा उत्पादन क्षेत्राच्या 50% कोळसा ह्या 3 राज्यांमधून होतो का. होतो. कुठला प्रश्न आहे हा, आर्थिक भूगोलातला प्रश्न आहे हा, आणि हे स्टेट बोर्डमधलं आहे. 10वीच्या स्टेट बोर्डमधून प्रश्न फ्रेम झालेला आहे. इतकं सोपं आहे ते. म्हणजे ज्या मुलांना भीती आहे ना की भारताचा भूगोल पूर्वला विचारला जातो आणि त्यासाठी खूप मोठं काहीतरी पुस्तक वाचावं लागतं, बिलकुल नाही. स्टेट बोर्ड करा, NCERT 11वीची करा, प्लस नकाशा वाचन करा. ह्याच्यावर जायची गरज नाही. ह्याला जोड द्यायची PYQची. ह्यालाच नाही, आयोगाच्या कोणत्याही विषयाची तयारी करायची असेल तर त्याला PYQची जोड द्यायची. तेच करायचं आपल्याला. झालं, तुमचा प्रश्न सुटला. दोन्ही बरोबर, अ आणि ब दोन्ही बरोबर, योग्य विचारले. त्याच्यानंतर आता बघा, हे काय, उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात. कुठून प्रश्न आला. वातावरण चॅप्टर आहे बघा, हवामान किंवा वातावरण, तुम्ही काही म्हणा त्याला, एकच चॅप्टर आहे. सौदी सरांच्या पुस्तकात आहे, भूगोल कृषीमध्ये, त्याच्यामध्ये, आणि आपलं स्टेट बोर्डमध्ये आहे. स्टेट बोर्डमध्ये आहे, NCERTमध्ये आहे. त्याच्यामध्ये एक आकृती आहे बघा, ही अशी आकृती आहे, पृथ्वी दाखवले, इथं विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा दाखवला आहे. मग हे 0 आहे बघा, विषुववृत्त म्हणजे 0 असते. त्याच्यानंतर इथं असं, आणि मग हे 23.5 डिग्री, मग हे 66 डिग्री वगैरे, आणि त्याच्यानंतर हे 90,
90 असं. तर मग हे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा ज्याला आपण डोलड्रम म्हणतो, जिथं 5 डिग्री खाली दक्षिण आणि उत्तरेला कमी दाबाचा पट्टा असतो, त्याच्यानंतर वरती असतो ह्या जास्त दाबाचा पट्टा असतो, त्याच्यानंतर वरती परत कमी दाबाचा आणि परत इथं जास्त दाबाचा पट्टा असतो. तर मग इथून वारे इकडं वाहतात हे, आणि हे वारे इकडं वाहतात, आणि हे वारे ह्या दिशेने वाहतात असे. हे इकडं झालं असं. तर मग हे विषुववृत्ताकडे येणारे जे वारे आहेत बघा, उपोष्ण कटिबंधीय, हे उपोष्ण कटिबंधीय, हे शीत कटिबंधीय म्हणजे मॉडरेट थंड आहे हे. तर उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून, इथं प्रेशर जास्त आहे, विषुववृत्ताकडे कमी दाबाकडे येणाऱ्या ह्या वाऱ्यांना काय म्हटलं जातं? स्टेट बोर्डमध्ये दिलेले व्यापारी वारे म्हटलं जातं. गरजणारे 40, उन्मत्त 50, खवळणारे 60 वगैरे ते आहे ना ते. मग ते त्यांना आपण प्रति व्यापारी वारे म्हणतो ना, ते प्रति व्यापारी वारे आहेत. आणि हे व्यापारी वारे आहेत. 23 डिग्रीच्या वरचे जे काय आहेत तर ते व्यापारी वारे आहेत, विषुववृत्ताकडे कमी दाबाच्या पट्ट्याकडे जातात. एवढंच आहे. कुठून प्रश्न आला? स्टेट बोर्डमधून आला. आपण काय वाचत बसतो? खूप मोठं काहीतरी वाचत बसतो. वाचायची गरज आहे का? नाही. याचं उत्तर काय आहे? 3 नंबर उत्तर याचं. 24वा प्रश्न बघा. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे काय झालं आहे? लॉजिक वरचा प्रश्न आहे, अभ्यासाचा काही संबंध नाही. ज्याला सत्सद विवेक बुद्धी किंवा ज्याला कळतं, ज्याचं नॉर्मल एज्युकेशन झालंय कोणत्या पण शाळेतून, त्याला साधं कळणार आहे प्रश्न काय आहे की बाबा काय झालंय, शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरतं धान्य उत्पादन करू शकत नाही. खरं आहे का? खरं आहे. 1 एकर शेती राहिलेली आहे, त्याच्यात उगवायचं काय? सगळं एक तर ऊस लावावं लागेल, सोयाबीन लावावं लागेल, तूर लावावं लागेल, काहीतरी एकच लावावं लागेल ना. स्वतःच्या कुटुंबापुरतं कमवू शकतोय का तो आता धान्य? नाही, उत्पादन घेऊ शकत नाही. ठीक आहे, बरोबर. त्याच्यानंतर शेतजमिनीस पाणी पुरवठा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत, बरोबर आहे ना. 1-2 गुंठे जागा जर विहिरीला गेली 1 एकरमध्ये, तर त्यांनी कमवायचं काय? आणि विहीर 1 एकरसाठी घेणं पुरत पण नाही. त्याच्यामुळे काय, पाणी पुरवठा करण्यासाठी अडचण निर्माण झालेत. त्याच्यानंतर आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही. 1 एकरसाठी आता तुम्ही ट्रॅक्टर घेणार आहे का? म्हणजे आधुनिक शेती अवजारं जी आहेत तर त्याच्यामुळं त्याचा खर्च परवडत नाही. त्याच्यानंतर काय, शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, बरोबर आहे ना. 1 एकरसाठी आता मी सगळेच कामधंदे सोडून मग हे करत बसू का? त्याच्यातून मला इन्कम किती मिळणार आहे? त्याच्यातून माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकणार आहे का? नाही करू शकणार. म्हणून हे पण बरोबर आहे. आणि ह्याचं उत्तर आहे अ, ब, क, ड. लॉजिकचा प्रश्न आहे, खूप जनरल प्रश्न आहे, आणि आयोग असा काहीतरी प्रश्न 100% विचारतच असतो दरवर्षी. आता आपण ते जेव्हा पूर्ण 2013 ते 20 पर्यंतचे सगळे प्रश्न घेऊ ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आयोग किती रिपीटेड प्रश्न विचारतो, किती सोबर सिंपल प्रश्न विचारतो, आणि थेट स्टेट बोर्डमधलेच प्रश्न विचारतो. स्टेट बोर्ड आणि NCERT बस. बरं, पुढचा प्रश्न. सागरतळ आणि सागरतळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात, त्यांचा योग्य पर्याय निवडा. कुठून प्रश्न आला? स्टेट बोर्डमधून आला. स्टेट बोर्डमधला प्रश्न आहे. आणि माझ्या मते हा 4थी-5वीचाच आहे हे प्रश्न. 5वी किंवा 6वीचा असेल आता नवीन स्टेट बोर्डनुसार. तर त्याच्यामध्ये काय म्हणले? योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. सागरतळ माहिती आहे आपल्याला. तर सागरतळामध्ये कशामध्ये विभागले जातं? भूखंड मंच आणि सागरी डोह आणि भूखंड उतार. असं सागर असतो, हे असं, ही जमीन लेवल आहे. एक आकृती आहे बघा, तर त्या आकृतीमध्ये असं सागर उतार दाखवला आहे, मग सागर असं मंच दाखवलेला आहे, आणि त्याच्यानंतर सागर डोह दाखवले आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये ही आकृती, स्टेट बोर्डमध्ये. त्याच्यामुळं मग अ, ब आणि फ, अ, ब, फ. आणि हे खोलसागरी मैदान एक सांगायचं राहिलं, हेच खोलसागरी मैदान इथलं. इथं मैदान असतं ना हे. हा भूखंड मंच, हा उतार, हे खोलसागरी मैदान, हा डोह झालं. हे उत्तर यायचं. इतकं सोपं होतं. स्टेट बोर्डवर आहे प्रश्न. मला तर खूप हसायला येतं की आयोग एवढे सोपे प्रश्न का विचारतं. कारण त्यांना मे बी दुसरीकडे कंपन्सेट करायचं असेल. विज्ञानामध्ये अवघड विचारून त्याचे मार्क तुम्हाला भूगोलामध्ये कव्हर करून देत असेल. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न. धारवाड खडक श्रेणी आणि विभाग, म्हणजे ह्या खडक श्रेणीची कुठं कुठं हे आहेत, या टाईपचे दगड कुठं आहेत, हे पण कुठून प्रश्न आलेला आहे? हा आर्थिक भूगोलातला प्रश्न आहे, आणि सौदी सरांच्या पुस्तकामध्ये आहे. एकदम टेबल फॉर्ममध्ये दिलेला आहे. बस तेवढे टेबल वाचत राहायचे आपण, त्याच्यातून तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. एकदम सोपं आहे हे. तर चॅम्पियन श्रेणी कुठे आहे? हे चॅम्पियन श्रेणी रायचूरला आहे, छत्तीसगडमध्ये. त्याच्यानंतर चिल्पी आहे जबलपूरमध्ये. त्याच्यानंतर रियलो हे दिल्लीमध्ये आहे. आर्यन ओर हे सगळ्यात जुनं सिंगभूम. आर्यन ओर हे काय म्हणतात, सगळ्यात चांगला दगडी कोळसा इथं मिळतो ना सिंगभूमला. तर हे येते, त्याचं उत्तर 1 आहे. आता हा पण बघा नकाशा वाचनावर प्रश्न आहे, प्युअर नकाशा वाचनावर आहे. आणि इथं तुम्हाला दिसतंच आहे, नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम लावा. आता
असं तुम्ही पाठ करू शकणार आहे का, किंवा कोणत्या पुस्तकात दिलं आहे का, किंवा ह्या जिल्ह्यातल्या ह्या तालुक्यांचा उत्तरेकडून क्रम हा आहे, किंवा दक्षिणेकडून क्रम हा आहे, किंवा पूर्व पश्चिम क्रम हा आहे. आता आधी काय व्हायचं सांगतो तुम्हाला. आधी एक प्रश्न आला होता बघा, औरंगाबाद जिल्हा आहे तर त्याच्या मग पश्चिमेला कोणता आहे, इकडच्या साईडला कोणता आहे, इकडं कोणता आहे, असं कुठं कोणत्या साईडला जिल्हे आहेत, अशा टाईपचा आला. मग आता तिथून PYQ, ज्याचा जो PYQ वाचतो तर त्याला अंदाज येतो की जर मग आज जिल्ह्यावर आलंय की ह्या जिल्ह्याच्या बाजूला कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे, तर उद्या तालुक्यावर पण येईल. मग जो कंटिन्युअसली नकाशा वाचन करत असतो ना, त्याच्या लक्षात त्याला हा प्रश्न कधीच अडणार नाही, कारण त्यांनी नकाशा वाचलेला आहे ना. आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ आहे, धडगाव तळोदा नंदुरबार. नंदुरबारचं जे सेंटर आहे ते खाली आहे, आणि त्याच्यानंतर जे धडगाव आहे तर तो टॉपला आहे, त्याच्या खाली तळोदा आहे. आणि हे कुणीही सांगितलं की मला येत होतं, मी पाठ केलं होतं वगैरे वगैरे, ज्यांनी नकाशा वाचन केलंय त्यालाच हे येणार आहे. कुणी किती काही सांगितलं तरी खरं नाही ते. त्यामुळं नकाशा वाचन हे मी तुम्हाला काय सांगितलं की सवय बनवा, तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये ते गोष्ट फिट करा, बरोबर आहे. एक नकाशा वाचन करायचं आहे, आणि दुसरं जे काही टेबल फॉर्ममध्ये तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये, सौदी सरांच्या असतील, दीपस्तंभमध्ये असतील, तर जे तुमचं कोणतंही रेफरन्स बुक तुम्ही वापरत असाल, आणि आपल्या लोकसेवा अकॅडमीचे नोट्स आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच टेबल फॉर्ममध्ये दिलेले आहेत, तर ते तुम्ही पाठ करा. आता बघा, हा पण एकदम सोपा प्रश्न आहे, स्टेट बोर्डमधला आहे, चौथीच्या स्टेट बोर्डमधला आहे. तर मग स्टेट बोर्डमध्ये काय प्रश्न काय बघा, जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल तर त्याच वेळी अनुक्रमे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वाररेषा या रेखावृत्तावर वेळ काय असेल. एकदम सोपं आहे, फक्त फसवलंय तुम्हाला, प्युअरली फसवलंय. आणि कसं असतं, एक राज्यसेवेमध्ये थोडंसं मोरल प्रेशर जास्त असतं, कारण घरच्यांचं एक्सपेक्टेशन असतं की अरे यार, आपला पोरगा अभ्यासाला जातो, आपला पोरगा परीक्षेला जातो राज्यसेवेच्या, आणि जर तो पास झाला तर मग तो आपल्या घरी तहसीलदार बनून येईल, DC बनून येईल, DYSP बनून येईल, उपशिक्षणाधिकारी बनून येईल, काहीतरी येईल. आणि ते प्रेशर इनडायरेक्टली आपल्यावर जमा होत असतं, आणि अशा सिली मिस्टेक आपण तिथं करतो, आणि सिली मिस्टेक करायला भाग पाडणारा हा प्रश्न आहे. आयोग असे प्रश्न 100% फॉर्म करत असतं. भूगोलात नाही फॉर्म केलं, पॉलिटीत नाही केलं, हिस्ट्रीत नाही केलं, इकॉनॉमीमध्ये करेल, सायन्समध्ये करेल, पण करणार 100% करणार. इथं प्रश्न काय बघा, जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी आहे, दुपारचे 12 वाजलेत, दुपारचे 12 म्हणजे 12 PM, ठीक आहे, तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा या रेखावृत्तावर वेळ काय असेल. सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे की भारताची जी टाईमलाईन आहे तर ती इंटरनॅशनल टाईमलाईनच्या 5.5 तास पुढं आहे. किती? 5.5 तास पुढं आहे. मग 5.5 तास पुढं आहे म्हणजे आपण काय ह्याची प्लस 5.5 करणार आहे का? हा प्लस 5.5 ज्यांनी केला ना, तर तो सिली मिस्टेक केला त्याने, बरोबर आहे. आणि त्याच्या लाईफमधले त्याने किती मार्क कमी केले? 2. ह्याचे बरोबर प्रश्नाचे 2 मार्क, आणि चुकीच्या प्रश्नाचे 1/3 कमी झाले, म्हणजे ह्याचे 0.66, म्हणजे 2.66 मार्काची सिली मिस्टेक केली त्याने. म्हणजे ऑलमोस्ट 3 मार्क त्यांनी एका सिली मिस्टेकमुळे घालवले. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आता 204 कट ऑफ लागला होता, 203 204 कट ऑफ लागला होता. त्याच्यामध्ये सिली मिस्टेकमुळेच काही मुलं बाहेर पडलेत, कारण त्यांना 199 200 असे मार्क असतात, आणि अशा काही सिली मिस्टेक करतात त्याच्यामुळं. तर मग ह्याच्यामध्ये कसं आहे की बघा, माहिती आपल्याला इथं 12 PM वाजलेत असं सांगितलं इंडियामध्ये त्यांनी. मग आपल्याला काय करायचं आहे, 5.5 तास मागं जावं लागणार आहे, कारण आपण स्वतः 5.5 तास पुढं आहोत. मग 5.5 तास मागं गेलो तर किती होणार आहे टाईम? सकाळचे 6:30 वाजणार आहेत. 6:30 AM, सकाळचे 6:30. मग सकाळचे 6:30चे ऑप्शन कोण आहेत? हे 2 आहेत. मग हे 2 ऑप्शन मी आधीच बाद करून टाकतो, ठीक आहे. वॉररेषा ग्रीन झाली. आता वॉररेषा पण माहिती आहे आपल्याला, स्टेट बोर्डमध्येच आहे, बाहेर कुठं वाचायची गरज नाही. स्टेट बोर्डमध्ये काय सांगितलं की वॉररेषा जी आहे तर ती आपली 6.5 तास पुढं आहे, 6.5 तास पुढं आहे. मग आपण काय करणार, ह्याच्यामध्ये ॲडिशन करणार, मग संध्याकाळचे 6:30 वाजणार. मग ऑप्शन आहे का? सकाळचे 6:30 आणि सायंकाळचे 6:30. आलं उत्तर. प्रश्न कुठला आहे? स्टेट बोर्डमधला. तुम्ही काय वाचत बसले? मोठे पुस्तकं. गरज आहे का? नाही. किती सोपं आहे. पुढं हे पण स्टेट बोर्डमध्ये आहे, आणि स्टेट बोर्ड तुमच्या डेलीच्या जगण्यातल्या लाईफमधला प्रश्न आहे हा. स्टेट बोर्ड भूगोल खरं तर आहे ना, हा तुमच्या जगण्याचा पार्ट आहे, माहिती आहे का.
आता समजा मी फिरायला गेलो कुठंतरी, मी कुठं गेलो समजा एखादा किल्ला पाहायला गेलो किंवा एखादा समजा आता मी तिकोना किल्ला पाहायला गेलो होतो, तिथं मला पवना डॅम दिसला. पवना डॅम दिसला हे मला पर्यटन झालं, पण मला त्यासोबत अभ्यास झाला ना रे. पवना डॅम मी मावळ तालुक्यामध्ये फिरायला गेलो होतो, तिथं मला दिसलं की मावळ तालुक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे, किंवा मला एखादी गावाची पाटी दिसली किंवा डॅश डॅश हे गाव आहे, मुक्काम पोस्ट हे आणि खाली तालुका आहे आणि जिल्हा पुणे असं. मग तिथं काय मला कळलं ना, मला परीक्षेत प्रश्न आला किंवा पवना डॅम कोणत्या तालुक्यात आहे, मी फिरायला गेलतो, माझ्या लक्षात आलं. म्हणजे काय की माझ्या जगण्यातला भाग भूगोल व्हावा, तर माझे चुकणार नाहीत प्रश्न. आता समजा मी भोर तालुका फिरायला गेलोय, तिथं मला डॅम दिसला, मग भोर तालुक्यामधला डॅम, आता प्रश्न तर बऱ्याच वेळेस विचारला गेला की भोरमध्ये कोणता डॅम आहे, येसाजी कंक आहे का, अजून एक इंग्लिश नाव आहे आता मला लक्षात येणं गेले, तर ते आहे का. मग समजा तुम्ही भंडारदरा फिरायला गेलाय तर विल्सन डॅम आहे का तिथं. म्हणजे काय की आपण जिथं काही फिरतो, जगतो, करतो, तर तेच भूगोल आहे. आणि हा त्यातलाच प्रश्न आहे. काय आहे, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. आपण सगळे शेतकऱ्यांचे लेकरं, आपल्याला माहिती आहे ना. एक तर भूमिखंडाचा विस्तृत भाग आहे. आपलं छोटं आहे का, असं राज्य छोटं आहे का, किती मोठं आहे, जगातला 7वा नंबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र, हा प्रश्न कुणाचा चुकू शकतो का. माहिती आहे ना भाई, तिन्ही बाजूला समुद्र आहे, माहिती आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता हा आला स्टेट बोर्डमधला प्रश्न, ज्याला स्टेट बोर्ड नाही असेल त्याच्या NCERT मधला प्रश्न आहे हा. समजा जेट प्रवाह काहीतरी वेगळं वगैरे तुम्हाला वाटत असेल, काही वेगळं नाही आहे. PYQ बघा, PYQच्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला 4 ते 5 वेळेस म्हणजे सलग 4 ते 5 वर्ष प्रश्न आलेला आहे जेट प्रवाहावर. 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचं अस्तित्व. हे जेट प्रवाहच काय करतात. आता वातावरण चॅप्टर आपण शिकणारच आहोत, त्याच्यात सांगतो मी, तरी पण आत्ता सांगून घेतो. हो काय आहे, हे पृथ्वी आहे, अशी लंब करतो त्याला लंब गोलाकार, म्हणजे हे अशी सरळ आणि ही अशी पृथ्वी आहे. तर इकडच्या साईडने आहे ना असं जेट प्रवाह हे वारे वाहत असतात, आणि मग हे वारे हे 30 ते 40 डिग्री हे झालं हे त्यांचं अक्षवृत्त. तर मग त्याच्यानंतर हे काय करतात, आता इथं भारत आहे असा, तर हे वारे असे टर्न होतात, हे मोसमी वारे. अरे ह्यांच्यामुळं पाऊस पडतो, ह्यांच्या अस्तित्वामुळं पाऊस पडतो, एवढं बेसिक आहे, बरोबर. आपण शेतकऱ्याचे लेकर आहोत. 7 जून पावसाची तारीख असते, कसं काय 7 जूनला पाऊस पडतो, हे तर आपल्याला बेसिक माहिती आहे ना, लहानपणापासून शिकलो ना. रोहिणी नक्षत्र आलं रे, हे आलं रे, तर हे आलं रे, त्याच्यातलंच आहे हे, आपल्या जगण्यातलंच आहे. आणि त्याच्यामुळं C पण बरोबर आहे, हे प्रश्न पण बरोबर आहे, ABC. इतकं सोपं आहे. शेवटचा प्रश्न आहे हा, चिनूक वाऱ्यासंदर्भातील कोणती विधाने बरोबर नाहीत. सिली मिस्टेक करणाऱ्यांचा प्रश्न आहेत, नाहीत असं काही दिसेल. त्यामुळे मी काय करतो, कधी पण प्रश्न वाचला ना की काढायचं काय, विचारलं काय, त्याला गोल करतो, अंडरलाईन करतो, काहीतरी मार्क करून ठेवतो. इथं काय विचारले, बरोबर नाहीत. बरोबर नाहीतचं काय, चूक आहेत बाबा, चूक विचारलंय मला, मी चूक शोधतो. काय चूक विचारले, चिनूक वाऱ्यासंदर्भात मला विचारलंय. मग चिनूकचं काय आहे, हे म्हणले की हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात. प्रश्न कुठून हे पण सांगतो तुम्हाला. प्रश्न आहे हवामान नावाचं चॅप्टर आपल्याला, हवामान वातावरण. तर त्याच्यामध्ये हेच आहे की पाऊस कसा पडतो वगैरे, ते त्याच्यात शिकतो आपण. प्लस जगामध्ये वेगवेगळे वारे आहेत, स्थानिक वारे आहेत, उष्ण वारे आहेत, थंड वारे आहेत. तर एक वाऱ्यांची लिस्ट दिली आहे, सौदी सरांचं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये टेबल दिलेलं आहे. तुम्हाला तर सांगितलं टेबल आपल्याला वाचायचं आहे बाबा, आणि रोज वाचायचं आहे. तर त्या टेबलमधला प्रश्न आहे हा. मग त्या टेबलमध्ये सांगितलं आहे, समजा आता उष्ण वारे, मग उष्ण वाऱ्यात कोणतं, चिनूक. चिनूक कुठून वाहतं बाबा, रॉकीज. आणि चिनूक कसलं आहे, स्थानिक. हे त्या टेबलमध्येच दिलेलं आहे. मग तेच टेबल आपण रोज वाचणार आहोत. त्याच्यामधून मग हे वारे रॉकीजवरून वाहतात का, हो. हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत का, हो. मग आता हे 2 बरोबर आहेत, आपल्याला विचारलं काय, बरोबर नाहीत. म्हणजे काय, हे 2 बरोबर नाहीत. मग कसे, आता आल्प्सच्या इथून कोणतं वारं वाहतं, आल्प्सच्या इथून पण उष्णच वारे वाहतात, त्यांचं नाव आहे फॉन. आणि हे कुठून वाहतात, आल्प्सच्या इथून. हे कुठून दिलेले, सौदी सरांच्या पुस्तकात वातावरणाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये टेबल दिलेला आहे. काही वाचा न वाचा, पण ॲटलिस्ट टेबल तरी वाचा. काही समजल नाही समजल काही घेणदेण नाही, पण टेबलमधली इन्फॉर्मेशन जशीच्या तशी आयोग विचारते, जशीच्या तशी. आलं तुमचं. हे 2 चुकले, C and D आलं उत्तर. इतकं सोपं भूगोल आहे, इतकं सोपं भूगोल आहे. तर मग भूगोलाचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला कळलं. सगळ्यात महत्त्वाचं काय भूगोलासाठी, PYQ, स्टेट बोर्ड आणि NCERT. शक्य असेल तर त्यांनी सौदी सरांचं प्राकृतिक भूगोल वाचावं, सौदी सरांच्या पुस्तकातून हवामान वाचावं, आणि महाराष्ट्राच्या भूगोल तुम्ही आत्तापर्यंत वाचतच आलाय, त्याला रिवाईज करावं. मग त्याला रिव्हिजनला तुम्हाला खूप मोठं पुस्तक आहे, टाईम मिळत नाही आहे, आपल्या लोकसेवा अकॅडमीच्या नोट्स आहेत, तेवढ्या वाचा बस.
आणि माझ्या नोट्स आहेत प्राकृतिक भूगोलाच्या आणि वातावरणाच्या, आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये मेन्शन केलेली त्याची लिंक ड्राईव्हची ती आहे, किंवा मग आपल्या ॲपमध्ये पण मी ते देणारच आहे व्यवस्थित, तर ते बघा. ह्याच्यापेक्षा जास्त काही करू नका. 15पैकी मिनिमम 12, मिनिमम 12 म्हणतोय ना मी, 24 मार्क तुमचे फिक्स आहे तिथं. जे तुम्हाला 100 मार्क पाडता आहेत ना जी एसमध्ये, त्यातले 24 मार्क ऑलरेडी इथं आहेत. तर अशा रीतीने आपल्याला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. तर मग अशा रीतीने तुम्ही भूगोलाचा अभ्यास करा, मॅक्झिमम स्कोअर काढा, आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील कोणत्या विषयाविषयी तर ते तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा. ठीक आहे, थँक्यू.